आज आपण मिरची आणि भेंडीचा खरडा बनवणार आहे। त्यासाठी बघा मी तवा ठेवला आहे, तव्यामध्ये भेंडी टाकली आणि भेंडीमध्ये आपण थोडंसं तेल टाकले। आता तेल टाकल्यानंतर चांगली भेंडी आणि मिरची चांगली भाजून घ्यायची। भाजल्यानंतर लसूण टाकला आहे, त्यामध्ये लसूण चांगला आपण भाजून घ्यायचा भेंडीच्या बरोबर आणि थोडंसं जिरं टाकले, जिरं बी चांगलं भाजून घ्यायचं आणि भरपूर सारे कोथिंबीर टाकल्या आणि चांगला आता मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकले, मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स चांगलं करायचं। मिक्स केल्यानंतर आता आपण हे सगळं काढून घेऊया खलबत्त्यात। खलबत्त्यात काढल्यानंतर असं मोठं मोठं आपल्याला चेचून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही, आता चेचून घ्यायचं। नंतर त्याच तव्यात एक पळी तेल टाकले, त्यामध्ये जिरं आणि थोडासा हिंग टाकायचा। हिंग टाकल्यानंतर आपण हे वाटण केलेलं हे आपण टाकायचं त्यात आणि थोडंसं शेंगदाणं टाकायचं, कारण भेंडी चिकट असते त्यामुळं। आणि हे आपली भेंडीचा खरडा तयार झाला चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी।